Hello friends, this is Manoj Wankhede. I am the faculty of Electrical Engineering Department from the Padma Shri Dr. Hubi Kolte College of Engineering Malkapur. So friends, in this video we are going to learn the new subject, that is electric motors and transformer. So friends, in this subject we will see the first unit of the subject, that is Introduction to Electric Motors, having total 6 marks. So let me see some content for the first unit, that is Introduction. Then electric motors, in which we will see the principle of operation of different motors. After that we see the construction, various parts of the different motors. After that we will see the diagram of different motors, and last point we will see the various parts and their function of the different electric motors. So by using this some content we will complete the first unit. So let me see. So friends, as an electrical engineer, every electrical engineer must have knowledge about the energy conversion process. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन द फील्ड ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असाल तर प्रत्येक इलेक्ट्रिकल इंजिनिअरला एनर्जी कन्व्हर्जन प्रोसेसबद्दल सर्वांना माहिती असायलाच पाहिजे. तर ही प्रोसेस म्हणजे काय, एनर्जी कन्व्हर्जन कसं होते, की कन्व्हर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू दी अदर, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जीचं कन्व्हर्जन कशा प्रकारे होते ते आपण इथं बघणार आहोत. जसं इथं बघा, इथे एक्झाम्पल दिले आपल्याला, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल ऑर वाईस वर्सा. इट मीन्स दॅट मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल मध्ये कशा प्रकारे होईल, तर कशा प्रकारे होणार आहे आपण तिथं आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, फर्स्ट आहे आपल्याकडे, दॅट इज इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, द मशीन विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे बघा, अशी मशीन, द मशीन विच कन्वर्ट, अशा प्रकारची मशीन की जी कन्वर्ट करते, काय कन्वर्ट करते, इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये जर कन्वर्ट करत असेल तर त्या टाईपच्या मोटरला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रिक मोटर. ओके, सो लेट वी सी दी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द इलेक्ट्रिक मोटर्स. बघा मित्रांनो, कुठल्याही इलेक्ट्रिक मोटर जर असेल तर त्याला आपण एक इनपुट राहणार आणि दुसरा राहणार आउटपुट. तर इनपुट मध्ये आपण इथं एनर्जी कोणती देणार आहे, दॅट इज इलेक्ट्रिक एनर्जी, आणि आउटपुट मध्ये आपल्याला मिळेल इथं मेकॅनिकल एनर्जी. ओके, सो दिस इज अ एनर्जी कन्व्हर्जन प्रोसेस इन इलेक्ट्रिक मोटर. बघा मित्रांनो, तुमच्या समोर इथं इलेक्ट्रिक मोटरची एक पिक्चर ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत दिस इज अ टर्मिनल बॉक्स. टर्मिनल बॉक्स मध्ये आपण काय करणार आहे, इथं सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे. इट मीन्स दॅट इनपुट मध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे आणि आपल्याला शाफ्ट मधून म्हणजेच आउटपुट एनर्जी मिळेल आपल्याला कोणती, दॅट इज मेकॅनिकल एनर्जी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी इलेक्ट्रिक मोटर्स. आफ्टर दॅट वी विल सी दी इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे काय, बघा, इलेक्ट्रिक मोटरच्या एक्झॅक्ट रिव्हर्स मध्ये राहणार आहे इलेक्ट्रिक जनरेटर. म्हणजे काय, द मशीन विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा प्रकारची मशीन की जी कन्वर्ट करते, काय कन्वर्ट करते, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये जर कन्वर्ट करत असेल तर त्या टाईपच्या मशीनला आपण म्हणणार आहोत दॅट इज इलेक्ट्रिक जनरेटर. सो लेट वी सी दी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सो दिस इज इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटरला आपण इनपुट एनर्जी कोणती देणार आहे, दॅट इज मेकॅनिकल एनर्जी. सो हिअर वी हॅव सीन दी मेकॅनिकल एनर्जी अँड आपल्याला आउटपुट मध्ये काय मिळेल, दॅट इज electrical energy. So this is the energy conversion process in electric generator. Then friends, electric generator is a mechanical identical to an electric motor. Because motor and generator, they are identical to each other but operates in the reverse direction. Okay, then here we see the accepting mechanical energy. बघा मित्रांनो, इलेक्ट्रिकल जनरेटरला आपल्याला काय द्यायचं आहे, मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करायची आहे. ओके, तर मग आपल्याला मेकॅनिकल एनर्जी कुठून मिळेल, सो सच एज फ्रॉम द फ्लोइंग वॉटर. ओके, और आपण काय करणार इथं, त्याला आपण इलेक्ट्रिक मोटर पण इथे कनेक्ट करू शकतो. ओके, अँड कन्वर्टिंग दिस मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, तर याचं पूर्ण कन्वर्जन कशा प्रकारे होते आपण इथं आता एक पिक्चरद्वारे बघणार आहोत. बघा मित्रांनो, ही एक मोटर आहे आणि ही आहे जनरेटर. ओके, आपण आता बघितलं मोटरची डेफिनेशन काय, इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. ओके, तर बघा, टर्मिनल बॉक्स मध्ये आपण काय करणार आहे, इनपुट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे आणि आपल्याला विथ द हेल्प ऑफ दिस शाफ्ट वी गेट दी मेकॅनिकल एनर्जी. ओके, देन जनरेटरची डेफिनेशन काय होते आपल्याकडे,
मेकॅनिकल एनर्जी as इनपुट एनर्जी आपण इथे प्रोव्हाइड करणार आहे आणि आउटपुटमध्ये आपल्याला मिळणार आहे दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी. तर आपण बघा इलेक्ट्रिक मोटरचं आउटपुट दॅट इज मेकॅनिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिक जनरेटरचं इनपुट मेकॅनिकल एनर्जी हे आपण कसं प्रोव्हाइड केलं विथ द हेल्प ऑफ दिस कपलिंग, शाफ्ट कपलिंग. ओके, दोघांचा शाफ्ट आपण इथं कपल केला आहे, त्याच्यामुळे काय होईल इलेक्ट्रिक मोटरचं जे आउटपुट होती मेकॅनिकल एनर्जी ती आपण काय केली ऍज अ इनपुट म्हणून जनरेटरला दिलेलं. ओके, आणि आपल्याला आउटपुटमध्ये इथं मिळेल आपल्या इलेक्ट्रिक एनर्जी. ओके, so this is a electric motor and generator setup. It shows the energy conversion process. Then we see the types of electric motor. So friends, आपल्याला माहित आहे की कोणकोणते टाइप इलेक्ट्रिक मोटर्स आहे. तर फर्स्ट वन आहे डीसी मोटर अँड सेकंड वन आहे एसी मोटर. ओके, तर डीसी मोटर कशाला म्हणता येईल. ओके, आणि आपल्याला त्याचा सोर्स कुठून मिळेल. ओके, सो द इलेक्ट्रिक मोटर्स कॅन बी पॉवर्ड बाय डायरेक्ट सोर्स अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ सोर्सेस. जर आपण विचार केला तर फर्स्ट सोर्स आहे डीसी सोर्स. तर डीसी सोर्स आपल्याला कुठून मिळेल. सो सच एज फ्रॉम द बॅटरीज, आपण बॅटरीमधून सप्लाय घेऊ शकतो, ऑर फ्रॉम द रेक्टिफायर किंवा रेक्टिफायर मधून. अँड अदर इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, डीसी झाल्यानंतर कोणती राहणार मोटर आपल्याकडे एसी मोटर. सो कॅन बी पॉवर्ड बाय अल्टरनेटिंग करंट. तो सोर्स कोणता राहणार आपल्याकडे एसी. तर विथ द हेल्प ऑफ दिस सोर्स आपण एसी मोटरला रन करू शकतो. मग आता हा एसी सप्लाय कुठून मिळेल आपल्याला. सो सच एज फ्रॉम द पॉवर ग्रीड ऑर इन्व्हर्टर ऑर फ्रॉम द इलेक्ट्रिकल जनरेटर. ओके, तर बघा ही जी क्लासिफिकेशन केलं अकॉर्डिंग टू द सोर्स इथं आपल्याला बघायला मिळणार आहे. इलेक्ट्रिक मोटर्स मे बी क्लासिफाईड बाय द कन्सिडरेशन सच एज पॉवर सोर्स टाईप. तर आपण पॉवर सोर्स टाईप आताच बघितलेला आहे. अगेन अकॉर्डिंग टू द इंटरनल कन्स्ट्रक्शन अँड अप्लिकेशन नुसार पण क्लासिफिकेशन केल्या जाते. So this is all about the introduction of electric motor. In the next video we will see the construction of the electric motors. So thank you very much.